नमस्कार मित्रांनो, आज आपण या लेक्चरमध्ये सुपर 10 इंडिकेटर एकदम डिटेलमध्ये शिकणार आहोत। सुपर 10 इंडिकेटर काय आहे, ते कोणत्या गोष्टीचे कॅल्क्युलेशन करून काम करते, इंडिकेटर चार्टवरती कशा प्रकारे लावायचे, कोणत्या सिग्नलला बाय करायचे, कोणत्या सिग्नलला सेल करायचे, प्रत्येक ट्रेडचा स्टॉप लॉस किती ठेवायचा, प्रॉफिट टार्गेट किती ठेवायचे, हे संपूर्ण आपण प्रॅक्टिकली समजून घेणार आहोत। त्याचबरोबर सुपर 10 इंडिकेटरमधून ॲक्युरेट सिग्नल मिळवण्यासाठी त्याच्या सेटिंगमध्ये कोणते चेंजेस करायचे हे सुद्धा पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। एकदम सोप्या भाषेत शेअर मार्केटबद्दल शिकण्यासाठी माझ्या या मराठी प्राइस ॲक्शन चॅनलला सबस्क्राइब करा। सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा, म्हणजे शेअर मार्केटबद्दलच्या नवनवीन व्हिडिओंचे तुम्हाला नोटिफिकेशन भेटत राहतील। सुपर 10 इंडिकेटर हा टेक्निकल इंडिकेटरचाच एक भाग आहे। या इंडिकेटरचा उपयोग करणे एकदम सोपे आहे। जर तुम्ही नवीन ट्रेडर आहात, टेक्निकल ॲनालिसिस तुम्हाला अवघड जाते, ते तुम्हाला शिकायचे आहे, तर तुम्ही या इंडिकेटरपासून सुरुवात करू शकता। तुम्हाला सहज ते समजेल। चार्टवरती कोणत्या प्राइसला बाय करायचे, सेल करायचे, स्टॉप लॉस आणि टार्गेट किती ठेवायचे हे इंडिकेटर एकदम सहज दर्शवते आणि टेक्निकल ॲनालिसिसमध्ये हा इंडिकेटर महत्त्वाचा सुद्धा आहे। या इंडिकेटरचा उपयोग करून तुम्ही सर्व मार्केटमध्ये, म्हणजे शेअर मार्केटमध्ये, डेरिव्हेटिव्ज मार्केटमध्ये, कमोडिटी मार्केटमध्ये, फॉरेक्स मार्केटमध्ये, सर्व मार्केटमध्ये सहज ट्रेडिंग करू शकता आणि प्रॉफिटसुद्धा कमवू शकता। आता पाहू सुपर 10 इंडिकेटर नेमके कसे काम करते। हे एक ट्रेंड फॉलोइंग इंडिकेटर आहे, म्हणजे हे इंडिकेटर चार्टवरती लावले तर ते आपल्याला बाजारचा ट्रेंड, म्हणजे बाजारचा कल कोणत्या साईडला आहे हे स्पष्ट दर्शवते। बाजारमध्ये तेजी आहे, बाजारमध्ये मंदी आहे याचा आपल्याला संकेत देते। हा संकेत कोणत्या आधारे देते, तर बाजारच्या ATR नुसार देते। ATR म्हणजे ॲव्हरेज ट्रू रेंज। हे कॅल्क्युलेशन करण्यासाठी दोन गोष्टींचा उपयोग केला जातो। एक म्हणजे पिरियड म्हणजे वेळ, आणि दुसरा मल्टिप्लायर म्हणजे गुणांक। पिरियड आणि मल्टिप्लायर आपण मॅन्युअली सुद्धा देऊ शकतो। बाय डिफॉल्ट सुपर 10 इंडिकेटरच्या सेटिंगमध्ये पिरियड 10 आणि मल्टिप्लायर 3 ठेवलेले असते। ॲक्युरेट सिग्नल मिळवण्यासाठी पिरियड आणि मल्टिप्लायर किती ठेवायचे हे पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे। हे सर्व तयार चार्टवरती लावलेले असतात। सर्व कॅल्क्युलेशन ऑटोमॅटिक होतात आणि आपल्याला काही सुद्धा करावे लागत नाही। फक्त सुपर 10 इंडिकेटर चार्टवरती आपल्याला सिलेक्ट करावा लागतो। तुम्हाला जस्ट माहीत असावे म्हणून या सर्व गोष्टी सांगितलेल्या आहेत। सुपर 10 इंडिकेटर चार्टवरती कसे दिसते आणि त्याच्या प्रत्येक सिग्नलचा आपल्याला काय संकेत भेटतो हे आता आपण पाहू। हा एक कॅन्डल चार्ट आहे। या चार्टवरील या रेड आणि ग्रीन लाईन दिसतात ना, हा आहे सुपर 10 इंडिकेटर। हा सिंगल बँड इंडिकेटर आहे, म्हणजे ही एकच लाईन, एकच रेषा आहे जी ठराविक सिच्युएशनला आपला कलर चेंज करते। ही वरील रेड लाईन आहे, याला अप्पर बँड किंवा बेरिश बँड म्हणतात, आणि ही खालील ग्रीन लाईन आहे, याला लोअर बँड किंवा बुलिश बँड म्हणतात। जेव्हा मार्केट या ग्रीन लाईनला क्रॉस ओव्हर करून खाली क्लोजिंग होते, तेव्हा सुपर 10 मध्ये ग्रीन कलर चेंज करून रेड लाईन बनते, आणि जेव्हा मार्केट या रेड लाईनला क्रॉस ओव्हर करून वरती क्लोजिंग होते, तेव्हा सुपर 10 मध्ये रेड कलर चेंज करून ग्रीन लाईन बनते। याचा अर्थ जेव्हा ग्रीनमधून रेड लाईन बनते तेव्हा मार्केटमध्ये तेजी संपलेली आहे आणि मंदीला सुरुवात होणार आहे याचा संकेत आपल्याला भेटतो, तेव्हा आपण सेलिंग करू शकतो। आणि रेडमधून ग्रीन लाईन बनते तेव्हा मार्केटमध्ये मंदी संपलेली आहे आणि तेजीला सुरुवात होणार आहे याचा संकेत आपल्याला भेटतो, तेव्हा आपण बाईंग करू शकतो। म्हणून प्रत्येक वेळी बँड चेंज झाल्यावरती ट्रेड करू नये। नियमांच्या नुसारच आपण बाय आणि सेल करणार। ते नियम काय आहेत ते आता आपण पुढे पाहू। जर आपण सुपर 10 इंडिकेटरचा उपयोग करून बाईंग पोझिशन घेणार असू तर कशा प्रकारे ट्रेड करायचा ते आता आपण पाहू। हा एक कॅन्डल चार्ट आहे आणि याच्यावरती हे सुपर 10 इंडिकेटर प्लेस केलेले आहे। ही रेड लाईन म्हणजे अप्पर बेरिश बँड आहे आणि ग्रीन लाईन म्हणजे लोअर बुलिश बँड आहे। आणि आपण पाहिले सुपर 10 ची ही लाईन जर रेडमधून ग्रीन झाली म्हणजे मार्केटमध्ये मंदी संपणार आहे आणि तेजीला सुरुवात होणार आहे याचा संकेत आपल्याला भेटतो। आणि ही ती क्रॉस ओव्हर कॅन्डल आहे जिने रेड लाईन क्रॉस करून ग्रीन बँड बनवला आहे। सुपर 10चा कलर चेंज झाल्यानंतर लगेच आपण बाय करणार नाही, आपण वाट पाहणार आहे। जर मार्केटने या क्रॉस ओव्हर कॅन्डलच्या हायच्या वरती क्लोजिंग दिले तरच आपण बाय करणार आहे। या ठिकाणी या कॅन्डलने क्रॉस ओव्हर कॅन्डलच्या हायच्या वरती क्लोजिंग दिलेले आहे, म्हणून आपण या कॅन्डल क्लोजिंग प्राइसला बाय करणार आणि कोणत्याही कॅन्डलच्या खाली स्टॉप लॉस लावणार नाही, तर या खालील ग्रीन लाईनच्या प्राइसलाच आपण स्टॉप लॉस लावणार। आणि जास्तीत जास्त या ट्रेडमधून फायदा मिळवण्यासाठी
ट्रेलिंग स्टॉप लॉस थेरीचा उपयोग करणार। ट्रेलिंग स्टॉप लॉस थेरी तुम्हाला शिकायची असेल तर टेक्निकल ॲनालिसिसमधील हे 7वे लेक्चर तुम्ही नक्की पहा। ट्रेलिंग स्टॉप लॉस जर हिट झाला तर आपण या ट्रेडमधून बाहेर पडणार। जर ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला नाही तर बँडचा कलर चेंज होईपर्यंत आपण प्रॉफिट बुक करणार नाही। या ठिकाणी बँडचा कलर चेंज झालेला आहे, हे आपले प्रॉफिट टार्गेट असणार आहे। सुपर ट्रेंडचा उपयोग करून जर सेलिंग पोझिशन घेणार असू तर कशा प्रकारे ट्रेड करायचा ते आता आपण पाहू। हा एक कॅन्डल चार्ट आहे आणि याच्यावरती हे सुपर ट्रेंड इंडिकेटर प्लेस केलेले आहे। ही ग्रीन लाईन म्हणजे लोअर बुलिश बँड आहे आणि रेड लाईन म्हणजे अप्पर बेरिश बँड आहे। आपण पाहिले सुपर ट्रेंडची ही लाईन जर ग्रीनमधून रेड झाली म्हणजे मार्केटमधील तेजी संपलेली आहे आणि आता मंदीला सुरुवात होणार आहे याचा आपल्याला संकेत भेटतो। आणि ही ती क्रॉस ओव्हर कॅन्डल आहे जिने ग्रीन लाईन क्रॉस करून रेड बँड बनवलेला आहे। सुपर ट्रेंडचा कलर चेंज झाला तर लगेच आपण ट्रेड करणार नाही, आपण वाट पाहणार आहे। जर मार्केटने या क्रॉस ओव्हर कॅन्डलच्या लोच्या खाली क्लोजिंग दिले तरच आपण सेल करणार आहे। म्हणजे या ठिकाणी या कॅन्डलने क्रॉस ओव्हर कॅन्डलच्या लोच्या खाली क्लोजिंग दिली आहे म्हणून आपण या कॅन्डल क्लोजिंग प्राइसला सेल करणार आणि कोणत्याही कॅन्डलच्या वरती स्टॉप लॉस लावणार नाही, तर वरील जी ही रेड लाईन आहे त्याच्या प्राइसचा आपण स्टॉप लॉस लावणार आणि जास्तीत जास्त या ट्रेडमधून फायदा मिळवण्यासाठी ट्रेलिंग स्टॉप लॉस थेरीचा उपयोग करणार। ट्रेलिंग स्टॉप लॉस थेरी शिकण्यासाठी तुम्ही माझे हे 7वे लेक्चर पाहू शकता। ट्रेलिंग स्टॉप लॉस जर हिट झाला तर आपण या ट्रेडमधून बाहेर पडणार आणि जर ट्रेलिंग स्टॉप लॉस हिट झाला नाही तर बँडचा कलर चेंज होईपर्यंत आपण प्रॉफिट बुक करणार नाही। या ठिकाणी बँडचा कलर चेंज झाला आहे, आपण या ठिकाणी आपली प्रॉफिट बुक करणार। आता आपण पाहू सुपर ट्रेंड इंडिकेटर चार्टिंग सॉफ्टवेअर किंवा चार्टिंग वेबसाईटवरती कशा प्रकारे प्लेस करायचे आणि त्याच्या सेटिंगमध्ये कोणत्या चेंजेस केल्यानंतर आपल्याला ॲक्युरेट सिग्नल भेटेल ते आता आपण पाहू। तुम्ही कोणतेही चार्टिंग सॉफ्टवेअर किंवा वेबसाईट ओपन करा, सर्वांचा इंटरफेस जवळपास सारखाच असतो। मी इथे ट्रेडिंग व्यू वेबसाईट ओपन केली आहे। जवळपास सर्वच प्रोफेशनल ट्रेडर ब्रोकरच्या चार्टिंग सॉफ्टवेअरऐवजी ट्रेडिंग व्यू वेबसाईटचाच यूज करतात कारण ही बेस्ट आहे। तुम्हाला जर ट्रेडिंग व्यू वेबसाईटबद्दल माहीत नसेल, त्याच्याबद्दल तुम्हाला शिकायचे असेल तर तुम्ही माझे हे 2 व्हिडिओ नक्की पाहू शकता। यामध्ये मी संपूर्ण ट्रेडिंग व्यू वेबसाईटची माहिती दिली आहे। ट्रेडिंगमध्ये कशा प्रकारे या वेबसाईटचा उपयोग करायचा, पेपर ट्रेडिंग याच्यामध्ये कशी करायची एकदम सोप्या मराठी भाषेत मी समजून सांगितलेले आहे। हा निफ्टीचा प्लेन कॅन्डल चार्ट आहे, याच्यावरती कोणत्याही प्रकारचे इंडिकेटर लावलेले नाहीत। आता सिंपली तुम्ही इथे इंडिकेटरवरती क्लिक करा, अशी ही विंडो ओपन होईल। याच्या सर्चमध्ये तुम्ही सुपर ट्रेंड टाईप करा आणि पहिलेच हे सुपर ट्रेंड सिलेक्ट करा। आता तुम्ही पाहू शकता ऑटोमॅटिकली चार्टवरती सुपर ट्रेंड इंडिकेटर मागे लावली गेलेली आहे। त्यानंतर ही विंडो क्लोज करा। इथे तुम्हाला सुपर ट्रेंड इंडिकेटर दिसेल, याच्या सेटिंगवरती क्लिक करा। क्लिक केल्यानंतर अशी ही विंडो ओपन होईल। आता मागे आपण शिकलो आहोत की सुपर ट्रेंड इंडिकेटरचे कॅल्क्युलेशन ATR व्हॅल्यू म्हणजे पिरियड आणि मल्टिप्लायर नुसार होते। ATR लेंथ म्हणजे पिरियड आणि फॅक्टर म्हणजे मल्टिप्लायर, जो बाय डिफॉल्ट 10 आणि 3 असा असतो। आता आपण याच्यामध्ये थोडे चेंजेस करणार आहेत। सुपर ट्रेंड इंडिकेटरपासून ॲक्युरेट सिग्नल मिळवण्यासाठी आपण याच्यामध्ये थोडे चेंजेस करणार आहेत। तर ATR लेंथ आपण 10 चेंज करून इथे 14 सिलेक्ट करणार आहे आणि फॅक्टर 3 तसाच ठेवणार आहे आणि ओके वरती क्लिक करणार आहे। चेंजेस करून लागले गेलेले आहे। ही रेड लाईन म्हणजे बेरिश बँड आहे आणि ग्रीन लाईन म्हणजे बुलिश बँड आहे। आता आपण मागे शिकलेलो आहोत की सुपर ट्रेंड इंडिकेटरने ग्रीन कलर चेंज करून रेड कलर बनवला म्हणजे मार्केटमधील तेजी संपलेली आहे आणि मंदीला सुरुवात होणार आहे याचा संकेत आपल्याला भेटतो। त्यामुळे आपण आता सेलिंग करू शकतो। त्यासाठी जी ही क्रॉस ओव्हर कॅन्डल आहे, आता मी तुम्हाला इथे झूम करून दाखवतो। ही जी क्रॉस ओव्हर कॅन्डल आहे याच्या लोच्या खाली मार्केटने जर क्लोजिंग दिले तर आपण इथे सेल करणार आहे, म्हणून आपण या कॅन्डलच्या क्लोजला सेल करणार आहे। या कॅन्डलच्या क्लोजला आपण सेल करणार आहे आणि या रेड लाईनचा आपण स्टॉप लॉस लावणार आहे आणि जोपर्यंत मार्केट आपला बँड चेंज करत नाही ते आपले टार्गेट असणार आहे। आता इथे मार्केटने आपले या ठिकाणी मार्केटने आपला बँडचा कलर चेंज केलेला आहे। या ठिकाणी आपण आपले प्रॉफिट बुक या कॅन्डलला करणार आहे। त्याचबरोबर आपण मागे पाहिले तर रेड लाईनमधून सुपर ट्रेंड ग्रीन लाईनमध्ये चेंज झाली
तर मार्केटमधील मंदी संपलेली आहे आणि तेजीला सुरुवात होणार आहे याचा आपल्याला संकेत भेटतो। म्हणून क्रॉस ओव्हर कॅन्डलच्या हायच्या वरती जर मार्केटने क्लोजिंग दिले तर आपण बाय करणार आहे। ही क्रॉस ओव्हर कॅन्डल आहे आणि याच्यावरती या कॅन्डलने क्लोजिंग दिलेली आहे, म्हणून आपण या कॅन्डलच्या क्लोजला बाय करणार आहे। ग्रीन लाईनचा एंड आपला हा स्टॉप लॉस असणार आहे आणि प्रॉफिट टार्गेट जोपर्यंत ही ग्रीन लाईन रेड लाईनमध्ये चेंज होत नाही तोपर्यंत आपले प्रॉफिट बुक करणार नाही। अशा प्रकारे तुम्ही या ट्रेडमधून प्रॉफिट बुक करू शकता। या स्विंग लोचा फायदा घेत ट्रेलिंग स्टॉप लॉसचा उपयोग करून आपण जास्तीत जास्त प्रॉफिट या ट्रेडमधून घेऊ शकतो। आणि जेव्हा ह्या सुपर ट्रेंडच्या बँडचा कलर ग्रीनमधून रेड होईल तिथे आपण या पोझिशनमधून बाहेर पडणार आहे। अशा प्रकारे सुपर ट्रेंड इंडिकेटरचा उपयोग करून जर तुम्ही इंट्राडे करणार असाल तर 5 मिनिट टाइम फ्रेमचा चार्ट सिलेक्ट करा। जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करणार असाल म्हणजे 5 ते 10 दिवसांसाठी ट्रेड घेणार असाल तर तुम्ही 1 आवर कॅन्डल चार्ट सिलेक्ट करा आणि जर तुम्ही लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टिंग करणार असाल तर तुम्ही डेली टाइम फ्रेम चार्ट सिलेक्ट करा। जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल आणि अजूनपर्यंत माझ्या या मराठी प्राइस ॲक्शन चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा। सबस्क्रिप्शन एकदम फ्री आहे आणि बेल आयकॉनवरती प्रेस करून ऑल सिलेक्ट करा म्हणजे तुम्हाला नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन भेटत राहतील। व्हिडिओच्या खालील ॲरोवरती प्रेस केल्यानंतर तुम्हाला डिस्क्रिप्शन दिसेल। पहिल्या सेक्शनमध्ये माझे सर्व पेड वेबिनार्स आणि कोर्सेस दिसतील। त्यांच्या खाली लिंकवरती प्रेस केल्यानंतर तुम्हाला त्याबद्दलची संपूर्ण माहिती भेटून जाईल। माझे कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत। जर तुम्हाला शेअर मार्केटबद्दल शिकायचे असेल, सुरुवातीला हेल्पिंग हँड हवा असेल तर तुम्ही मला या माझ्या मोबाईलवरती किंवा ईमेल ID वरती कॉन्टॅक्ट करू शकता।